नमस्ते. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा मॅडम तुमचं. माझं नाव आशा कैलास जाधव, कुठून आला? राहणार जालना. मला 2 वेळा त्रास झालेला आहे गुडघ्यांचा. किती वेळ आहे? ही माझी 4थी वेळ आहे. ओके. तर दोन आपण 3 सिटिंग तुमच्या गुडघ्यावर घेतल्या. हो आता आपण हो, ही 4थी आता स्पॉन्डिलायटिससाठी, हे गॅप आलेला आहे मानेमध्ये, त्याच्यासाठी. तर गुडघ्याला कसं वाटलं मॅडम? गुडघ्याचं कम्प्लीट बरं झालंय. आता आपण मानेला ट्रीटमेंट दिली, कसं वाटलं मान? हो, मानेचं एकदम मोकळं झालंय. हॉस्पिटल पण काम करत होता? हो, मी सिव्हिलला इंचार्ज सिस्टर म्हणून होते. थोडस काही पेशंटसाठी मार्गदर्शन सांगा, थोडं कसं वाटलं? मार्गदर्शन म्हणजे असं म्हणायचं मला, तुमचा अनुभव सांगा. हा, माझा अनुभव म्हणजे मला हा गुडघ्याचा त्रास होता. मी पुण्याला जाऊन दाखवून आले होते, तर त्यांनी ऑपरेशन सांगितलं. मला शुगर बीपी असल्यामुळे मी ऑपरेशन म्हणजे टाळते गुडघ्याचं. तर मग त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. इथं आल्यावर आता ही 4थी वेळ, 3 वेळा गुडघ्याचं झालेलं आहे ट्रीटमेंट करून, आणि फिजिओथेरपी देऊन. ही नॅचरोपॅथी थेरपी आहे ना, खूप चांगली आहे. थेरपी आम्ही बारकाईने तपासतो. कॉम्बिनेशन थेरपी आहे ही. व्यवस्थित पेशंटची म्हणजे आधी चौकशी करतात, माहिती काढतात, नंतर त्याला फिजिओथेरपी देऊन नंतर ही उरलेली ट्रीटमेंट इकडे करतात. इतर पेशंटसाठी काय सांगू शकता का? तुम्हाला कसं वाटलं? पेशंटसाठी मी हे सांगते की जालन्याच्या पेशंटसाठी काय सांगू इच्छिता? जालन्याच्या पेशंटसाठी हे सांगते मी की इथे येऊन थेरपी द्या, पुष्कळसा फरक पडतो. ऑपरेशन टाळलं जातं आणि व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते. आणि थोडंसं म्हणजे याच्यात जे सांगितलेलं आहे त्यांनी की पथ्य आहे, ते पथ्य पाळलं तर व्यवस्थित होतं. नमस्कार सर. कसं वाटलं तुमच्या आईला? माझ्या आईला म्हणजे गुडघ्याचा त्रास जो होता, ते पूर्ण नी रिप्लेसमेंट सांगितली होती. तर मी आपला व्हिडिओ पाहिला होता. तुम्ही काय काम करता? मी पण नर्सच आहे. मी मेल नर्स म्हणून घाटीला, औरंगाबादला कामाला आहे. तर मी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मम्मीला सांगितलं, तर की म्हटलं 3 लाख 3.5 लाख रुपये घालून ते जे काही करणार आहेत आपण, ते सक्सेस व्हायचा रेट खूप कमी आहे. तर त्याच्यापेक्षा आपले ओरिजिनल गुडघे चांगले करून घेऊ, नॅचरोपॅथी, आयुर्वेदिक किंवा असं याच्यानी. तर मी तुमचा व्हिडिओ पाहिला म्हणून मम्मीला इथं आणलं. तिला पहिल्याच दिवशी 70% पर्यंत फरक पडला, आणि नंतर बाकीचे 2 दिवस 2 वेळेस आलो त्यावेळेस तर पूर्ण नीट झालं. पण थोडं आता तिथं पडली ती म्हणून तिचा पाय दुखतोय. गुडघा नाही दुखत आहे, पण वरचे मसल्स दुखतात. ते झालं असेल आज. आणि स्पॉन्डिलायसिस खूप जुना आहे तिचा, पण तो पण आता माहिती नाही किती वेळ कसा झालाय. तर ओके सर. ओके सर. इथं आल्यानंतर नाही म्हटलं तरी 50% तरी फरक पडतोच, की माणूस थोडासा रिलीफ होऊनच जातो. थँक्यू सर.